कल्पना करा, एका जमिनीत एका कुटुंबाने आपली संपूर्ण हयात घालवली आहे. तिथे त्यांनी घरे बांधली, शेती केली, घाम गाळला. 26 वर्षे सर्व काही एकदम सुरळीत सुरू आहे. आणि अचानक शेकडो किलोमीटर दूर असलेल्या एका न्यायालयातून एक आदेश निघतो. बापरे. हो, आणि ज्यामध्ये एक जुना कागद खरा ठरवला जातो आणि या कुटुंबाच्या पायाखालची जमीन एका झटक्यात काढून घेतली जाते. खरंच हे ऐकायला एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखं वाटतं. अगदी बरोबर. पण हा वास्तवात घडलेला घटनाक्रम आहे. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. आज आपण सर्वोच्च न्यायालयाचा एक अत्यंत महत्त्वाचा निकाल पाहणार आहोत. 31 एप्रिल 2026 रोजी आलेला हा निकाल आहे, ज्यामध्ये कोर्टात खोटे बोलून किंवा माहिती लपून मिळवलेले मृत्यूपत्र, ज्याला आपण वसियत म्हणतो, ते कसं रद्द होऊ शकते हे सांगितलं आहे. नक्कीच हा निकाल खूप ऐतिहासिक आहे. ज्यांच्या घरात जमिनीचे, घराचे किंवा सातबारा उतार्यावरील वाद सुरू आहेत, अशा सर्वांसाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे, जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. अगदी बरोबर. तुम्ही जी सुरुवातीला उदाहरणाची मांडणी केलीत ना, ती अतिशय अचूक आहे. म्हणजे हा विषय जेवढा कागदपत्रांचा आहे, त्याहून अधिक तो मानवी स्वार्थ आणि लबाडीचा आहे. हो, पैशांसमोर नाती फिकी पडतात असं म्हणतात. तसंच काहीसं. जेव्हा रक्ताच्या नात्यांमध्ये मालमत्तेवरून वाद निर्माण होतात, तेव्हा कायदेशीर तरतुदींचा आधार घेण्याशिवाय दुसरा मार्ग उरत नाही. पण या कायदेशीर प्रक्रियेतही जेव्हा पळवाटा शोधून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होतो ना, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे असे निकाल एका दीपस्तंभासारखे काम करतात. नक्कीच. पण या निकालाच्या आणि फसवणुकीच्या खोलात जाण्यापूर्वी मला एक अत्यंत साधा प्रश्न विचारायचा आहे. हो, विचारा ना. खूप साध्या भाषेत सांगायचं तर हे मृत्यूपत्र बनवण्याचा मूळ कायदा नक्की काय आहे? बघा, कायद्याच्या परिभाषेत सांगायचं तर भारतात मृत्यूपत्रासाठी इंडियन सक्सेशन ॲक्ट 1925 हा कायदा लागू होतो. अच्छा, 1925चा कायदा. हो, आणि या कायद्यातील कलम 63 मृत्यूपत्र कसं तयार करावं याबद्दल अतिशय स्पष्ट तरतूद करतं. आता याचा अगदी गावरान किंवा सोपा अर्थ सांगायचा झाला तर, हो, सोप्या भाषेत सांगा. समजा एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या मृत्यूनंतर आपली जमीन किंवा घर कोणाला द्यायचं आहे हे ठरवायचं असेल, तर ती व्यक्ती एका साध्या कोऱ्या कागदावर आपली इच्छा लिहून काढू शकते. साध्या कागदावर? हो, अगदी साध्या कागदावर. त्यावर त्या व्यक्तीने स्वतः सही करायची किंवा अंगठा लावायचा असतो. पण यातली सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ज्यावेळी ती सही केली जाते तेव्हा तिथे आजूबाजूला 2 साक्षीदार असणं बंधनकारक आहे. म्हणजे साक्षीदारांसमोर सही करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. त्या व्यक्तीने साक्षीदारांसमोर सही करणं आणि त्यानंतर त्या 2 साक्षीदारांनीही त्याच कागदावर सह्या करणं, हीच याची मुख्य कायदेशीर पूर्तता आहे. आणि याचा सामान्य शेतकऱ्याला सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याला कोणत्याही वकिलाची किंवा कोर्टाची पायरी चढण्याची गरज पडत नाही. म्हणजे हे एका साध्या पत्रासारखं आहे, ज्याला फक्त 2 माणसांनी डोळ्यांनी पाहिलं असेल तरी ते कायद्याने चालतं, बरोबर? 100% बरोबर. पण मग यासाठी कुठलाही सरकारी स्टॅम्प पेपर लागत नाही का? अजिबात नाही. हीच तर कायद्याची खरी सुंदरता आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908च्या कलम 18 नुसार मृत्यूपत्र रजिस्टर करणं अजिबात सक्तीचं नाही. अरेच्छा, मला वाटायचं की रजिस्टर केल्याशिवाय ते ग्राह्यच धरत नाहीत. हाच तर गैरसमज आहे. अनेक जण सुरक्षितेसाठी ते रजिस्टर करतात, जी चांगली गोष्ट आहे, पण कायद्याने तशी कोणतीही सक्ती केलेली नाहीये. साध्या कागदावर 2 साक्षीदारांसमोर लिहून दिलेली इच्छा कायद्याने पूर्णपणे ग्राह्य मानली जाते. ही खूपच महत्त्वाची माहिती आहे. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि हो, काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच, लोकांनी प्रश्न विचारले पाहिजेत. आता चर्चेला पुढे नेऊया. माझा पुढचा प्रश्न असा आहे की जर हे एवढं सोपं आहे तर मग लोक कोर्टात का भांडतात? आणि समजा वाद झालाच तर हे मृत्यूपत्र खरं आहे हे सिद्ध कसं करायचं? हा प्रश्न खूप रास्त आहे. वसियत तयार करणं जेवढं सोपं आहे, वाद निर्माण झाल्यावर ती सिद्ध करणं तेवढंच आव्हानात्मक असतं. जेव्हा मृत्यूपत्रावर प्रश्नचिन्ह उभं राहतं तेव्हा आपल्याला भारतीय साक्ष अधिनियम 2023, ज्याला आपण जुन्या नावाने इंडियन एव्हिडन्स ॲक्ट म्हणायचो, त्याच्या कलम 68चा आधार घ्यावा लागतो. कलम 68? हां, त्यात काय सांगितलेस?
या कलमाची तरतूद अशी आहे की ज्या वसियतीवर 2 साक्षीदारांच्या सह्या आहेत त्यापैकी किमान एका साक्षीदाराला तरी न्यायालयात प्रत्यक्ष आणून त्याची साक्ष नोंदवावी लागते. म्हणजे फक्त कागद दाखवून चालणार नाही. अगदी तसंच. ज्या माणसाने मृत्यूपत्र लिहिताना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं आहे त्यांना पिंजऱ्यात उभं राहून सांगावं लागतं की होय, माझ्यासमोर ही सही झाली आहे. आणि मृत्यूपत्र करणारी व्यक्ती तेव्हा शुद्धीवर होती. अच्छा. आणि याच प्रक्रियेतून प्रोबेट ही संकल्पना जन्माला येते. इंडियन सक्सेशन ॲक्ट 1925च्या कलम 213 नुसार प्रोबेट दिलं जातं. एक मिनिट, हे प्रोबेट म्हणजे नक्की काय? हा शब्द खूप वेळा ऐकतो आपण. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रोबेट म्हणजे कोर्टाने मृत्यूपत्र खरं असल्याचा दिलेला शिक्कामोर्तब. ओहो, म्हणजे कोर्टाचा अधिकृत स्टॅम्प. हो. इथे मी काही क्विक फॅक्ट सांगते. संपूर्ण भारतात प्रत्येक ठिकाणी प्रोबेट सक्तीचं नाहीये. अच्छा. हो. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या शहरांमध्ये ते सक्तीचे आहे. पण इतरत्र जसं की महाराष्ट्राचे इतर जिल्हे, तिथे जर वाद झाला तर आणि तरच ते लागतं. म्हणजे वाद झाला तरच प्रोबेट काढावं लागतं. मग हे मिळवण्याची काही चेकलिस्ट आहे का? हो. याचे 3 स्पष्ट टप्पे आहेत. पहिला टप्पा, कोर्टात रीतसर अर्ज करणे. हा, ठीक आहे. दुसरा टप्पा, त्या साक्षीदाराला कोर्टात उभा करणे आणि त्याची साक्ष नोंदवणे. बरोबर. आणि तिसरा टप्पा, सगळी खात्री झाल्यावर कोर्टाकडून लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मिळवणे. हे लेटर मिळालं की वसियत 100% खरी आहे यावर कोर्टाचा शिक्का बसतो. बापरे, खूपच छान समजावून सांगितलं तुम्ही हे टप्पे. आता आपण सर्वोच्च न्यायालयाच्या त्या ताज्या निकालाकडे वळूया. हो, तो 31 एप्रिल 2026च्या निकाल. अगदी तोच. एस. लॅरेक्स सेबॅस्टियन विरुद्ध सरोजिनी, ज्याचा SLP दिवाणी नंबर 2005-2022 असा आहे. या प्रकरणात नक्की काय गोष्ट घडली? या प्रकरणाची गोष्ट एखाद्या सस्पेन्स थ्रिलरसारखी आहे. बघा, ही घटना सुरू होते 1976 मध्ये. 1976 म्हणजे खूप जुनी केस आहे. हो. एका बापाने आपल्या मुलीच्या, जिचं नाव सरोजिनी होतं, तिच्या नावे आपली जमीन वसियत करून दिली. ठीक आहे, बापाने मुलीला जमीन दिली. पण इथेच मोठा ट्विस्ट आहे. वसियत लिहून दिल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच त्या बापाने तीच जमीन एका तिसऱ्याच व्यक्तीला विकून टाकली. एक मिनिट, जमीन विकून टाकली? ज्याची वसियत केली तीच? हो. आणि त्या व्यवहाराचे पूर्ण पैसेही घेतले. पुढे 1983 मध्ये त्या बापाचे निधन झाले. आता ज्यांनी ती जमीन विकत घेतली होती ते तिथे आरामात राहू लागले. म्हणजे खरेदीदारांना वाटलं असेल की आपला व्यवहार पूर्ण झालाय. साहजिकच. पण तब्बल 26 वर्षानंतर 2009 मध्ये ती मुलगी सरोजिनी अचानक कोर्टात गेली आणि तिने प्रोबेटचा खटला टाकला. 26 वर्षानंतर? हे कसं शक्य आहे? आणि खरेदीदारांचं काय? तिथेच तर तिने लबाडी केली. तिने जमीन विकल्याची अत्यंत महत्वाची माहिती कोर्टापासून पूर्णपणे लपवली. आणि ज्यांनी जमीन विकत घेतली होती त्यांना पार्टी म्हणजे प्रतिवादी बनवलंच नाही. म्हणजे खरेदीदारांना काहीच माहिती नव्हतं? अजिबात नाही. तिने फक्त आपल्या सख्ख्या पत्नींना पार्टी बनवलं आणि 2009 मध्ये तिने प्रोबेट मिळवलं सुद्धा. हे तर भयंकर आहे. मग खरेदीदारांना हे कधी समजलं? 2015 मध्ये त्यांना समजलं की आपल्या जमिनीचं प्रोबेट दुसऱ्याच्या नावे निघालंय. मग त्यांनी याला आव्हान दिलं. 2020 मध्ये जिल्हा न्यायालयाने ते प्रोबेट रद्द केलं. बरं झालं. न्याय मिळाला तर? थांबा, कथा इथे संपत नाही. 2022 मध्ये हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आणि तिथे उच्च न्यायालयाने पुन्हा ते प्रोबेट ग्राह्य धरलं. काय? उच्च न्यायालयाने ग्राह्य धरलं? पण का? त्यांचा तांत्रिक मुद्दा असा होता की प्रोबेट कोर्टाचं काम फक्त वसियत खरी आहे की खोटी एवढंच तपासणे. जागेचा मालक कोण हे ठरवणं दिवाणी न्यायालयाचं काम आहे. हा तर खूप मोठा लूपहोल झाला. मग पुढे काय झालं? मग हे खरेदीदार सर्वोच्च न्यायालयात गेले. तिथे सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल मुळापासून फिरवला. कोर्टाने अतिशय कडक शब्दांत सांगितलं की माहिती लपवणं आणि खरेदीदारांना पार्टी न बनवणं हा कायद्याचा घोर अपमान आहे. बरोबर आहे. कोर्टाने स्पष्ट केलं की फसवणुकीमुळे संपूर्ण प्रक्रिया दूषित होते आणि त्यामुळे ते प्रोबेट तात्काळ रद्द करण्यात आलं. खरंच, सत्य लपवून तुम्ही कायद्याला वेडं बनवू शकत नाही. पण इथे मला एका गैरसमजाबद्दल विचारायचं आहे. हो, विचारा. समजा एखाद्याने गुपचूप कोर्टातून प्रोबेट मिळवलं तर ती जमीन त्याचीच झाली, मग मूळ मालक किंवा खरेदीदार काहीच करू शकत नाही असा लोकांचा समज असतो. तो किती खरा आहे? हा समज 100% चुकीचा आणि निराधार आहे. प्रोबेटचा निकाल हा इन रेम असतो. इन रेम याचा अर्थ काय? याचा सोपा अर्थ असा की तो निकाल संपूर्ण जगाच्या विरोधात लागू होतो.
म्हणजे उद्या ज्याचा ज्याचा त्या जमिनीवर हक्क असू शकतो त्या प्रत्येकावर हा निकाल बंधनकारक असतो. अच्छा, म्हणजे कुणालाही अंधारात ठेवून चालत नाही. अगदी बरोबर. म्हणूनच बसंती देवी केस 2008, तसंच कृष्णकुमार बिर्ला केस, जी गोपाल केस आणि बनवारीलाल केसमध्ये कोर्टाने सांगितलंय की प्रत्येक हितसंबंधी व्यक्तीला पार्टी बनवणं अनिवार्य आहे. म्हणजे खरेदीदाराला सुद्धा सुनावणीची संधी दिलीच पाहिजे. नक्कीच. आणि 2022ची स्वामीनाथन केस सुद्धा हेच सांगते की खोटे बोलल्यास वसियत अमान्य केली जाईल. क्या बात आहे. हा गैरसमज तुम्ही खूप चांगल्या प्रकारे दूर केलात. अशीच महत्त्वाची कायदेशीर माहिती हवी असेल तर बघणाऱ्यांनी आपला व्हिडिओ लगेच लाईक आणि शेअर करावा. हो, कारण अशी माहिती सहसा कुठे मिळत नाही. आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचे मुद्दे पाहिले. मृत्यूपत्राचा मूळ कायदा, प्रोबेट मिळवण्याची प्रक्रिया आणि कोर्टापासून माहिती लपवण्याचे किती भयंकर परिणाम होतात हे आपण समजून घेतलं. आणि मला इथे आवर्जून सांगायला आवडेल की आज आपण जे संदर्भ वापरले आहेत ते सर्व सर्वोच्च न्यायालयाचे ताजे निकाल आणि कायद्याच्या PDF कॉपीज एका विशेष ग्रुपवर उपलब्ध आहेत. अच्छा, कोणता ग्रुप आहे तो? एक व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप आहे कायदेतज्ञांचा. ज्यांना सखोल अभ्यास करायचा आहे त्यांनी तिथे नक्की सामील व्हावं. नक्कीच. ज्ञानासारखं दुसरे शस्त्र नाही. तर अशीच कायदेशीर माहिती मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करण्याची आठवण मी करून देतो. हो, आणि पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला कोणता विषय पाहायला आवडेल ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सुचवा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. नक्की शेअर करा. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.